जय शिवराय. महायोजनामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजची सर्वात मोठी बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल. जानेवारी 2026च्या हफ्त्याबद्दल सरकारचा एक महत्त्वाचा GR म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्यूशन आलेला आहे. हो, आणि हा GR खूप महत्वाचा आहे. आज आपण हेच जाणून घेणार आहोत की हा हफ्ता नक्की कधी येणार, यासाठी किती निधी मंजूर झालाय. आणि हो, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही. अगदी. आणि अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर महायोजना चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. हा संवाद शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यात एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जी खूप उपयोगी पडेल. चला तर मग सुरू करूयात. तर लाडक्या बहिणींसाठी ही एक मोठी खुशखबर म्हणायची. नक्कीच. सरकारचा जो 18 फेब्रुवारी 2026चा GR आला आहे त्यात नेमकं काय म्हटलं आहे, म्हणजे पैसे कधीपर्यंत जमा होतील? माझ्या अनुभवातून सांगतो, सरकारने हे स्पष्ट केलं आहे की जानेवारी 2026 महिन्याचा लाभ देण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. अच्छा. आणि GR आल्यापासून साधारणपणे 4 ते 5 दिवसांच्या आत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होते. वा, म्हणजे आता प्रतीक्षा जवळपास संपली म्हणायची. हो, अगदी. एक गंमत म्हणून विचारते, सरकारने नक्की किती निधी मंजूर केला आहे यासाठी? आकडा नक्कीच मोठा असणार. हो, आकडा खूप मोठा आहे. सरकारने या फक्त एका महिन्याच्या हप्त्यासाठी तब्बल 98.45 कोटी रुपये मंजूर केले आहेत. काय सांगताय? 98.45 कोटी? हो, हा आकडा लक्षात ठेवला पाहिजे. यावरून योजनेची व्याप्ती किती मोठी आहे हे कळतं. खरंय. पण इथे एक गैरसमज आहे जो दूर करायला हवा. कोणता? अनेकांना असं वाटतं की ही योजना राज्यातील सर्वच महिलांसाठी आहे. मागच्या व्हिडिओवर एका ताईंनी कमेंट केली होती. अच्छा. त्या म्हणाल्या की त्यांना दुसऱ्या एका पेन्शन योजनेचा लाभ मिळतो, मग त्यांनाही हे पैसे मिळतील का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हा गैरसमज दूर करायलाच हवा. हो ना? माझ्या अनुभवातून सांगतो, सरकारने GR मध्ये हे स्पष्टपणे नमूद केलं आहे, ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत आहेत, ओके, त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे दुहेरी लाभ मिळणार नाही. अगदी बरोबर. सरकारने अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत की दुहेरी लाभ दिला जाणार नाही याची दक्षता घ्या. हे लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. बरोबर. तुमच्या गावात अशी काही समस्या आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोचावी म्हणून लाईक आणि शेअर करायला विसरू नका. महायोजना चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर आज आपण पाहिलं की लाडकी बहीण योजनेचा जानेवारी 2026चा हप्ता लवकरच येणार आहे. हो. त्यासाठी 98.44 कोटींचा मोठा निधी मंजूर झाला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार नाही. वा, भारी माहिती दिलीत. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. नक्कीच. सरकार योजना आणते, पण खरी ताकद आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्यात आहे. आपल्या योजना आणि आपले हक्क नेहमी जाणून घेतले पाहिजेत. तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या योजनांविषयी सोप्या भाषेत असं सविस्तर मार्गदर्शन हवंय? मग आपला महायोजना YouTube चॅनल खास तुमच्यासाठी आहे. लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ कोणत्या सरकारी योजनेवर हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हो, तुमच्या सूचना महत्वाच्या आहेत. आणि अधिक माहितीसाठी आमच्या WhatsApp आणि Telegram ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या WhatsApp ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही माहिती गरजू बहिणींपर्यंत पोहोचेल. हो, आपणही कोणाची तरी मदत करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.